माझे वडील शहरात गटार साफ करण्याचं काम करत होते, पण त्यांनी मला एका महागड्या शाळेत शिकवण्याचा निर्धार केला होता. वर्गातील सगळी मुलं माझी चेष्टा करत आणि शिक्षक सुद्धा मला मारत असत. एक दिवस माझा 10वीचा निकाल लागला आणि मी बोर्डात चांगले गुण मिळवले. हे पाहून माझ्या वर्गातील मुलांचे पालक प्राचार्यांकडे गेले आणि म्हणाले की जर रमण इथेच शिकत राहिला तर ते आपल्या मुलांना शाळेतून काढून टाकतील. प्राचार्यांनी माझ्यावर चोरीचा खोटा आरोप ठेवला आणि मला शाळेतून काढून टाकले. हे पाहून माझे वडील रडू लागले. तेव्हा मी त्यांना सांगितलं, मी एक दिवस असा येईल की हेच प्राचार्य माझ्याशी भेटण्यासाठी रांगेत उभे राहतील. हे ऐकून सगळेजण माझ्यावर हसू लागले. पण 12 वर्षांनी जेव्हा प्राचार्य निवृत्त झाले तेव्हा एक विचित्र गोष्ट घडली. मी आश्चर्यचकित होऊन पाहतोय की माझ्या बॅगेतून हेडमास्टरांनी चोरीला गेलेला मोबाईल फोन सापडला आणि त्यांनी सगळ्यांसमोर मला मारहाण करायला सुरुवात केली. पण मी तर स्टाफ रूममध्ये गेलोच नव्हतो. मग मोबाईल मी कसा चोरू शकतो? सुट्टी संपताच संपूर्ण शाळेत मुलांची झडती घेतली जात होती, कारण कुणीतरी प्राचार्यांच्या खोलीतून त्यांचा मोबाईल चोरी केला होता. मी तर पूर्ण वेळ माझ्याच वर्गात बसलो होतो, कारण सकाळी शाळेत आल्या आल्या माझ्याकडून दंड म्हणून पैसे घेतले गेले होते, कारण मी माझे फाटलेले बूट बदलले नव्हते. हे मागच्या आठवड्याभरापासून सुरू होतं, कारण वडिलांनी सांगितलं होतं की पगार मिळताच ते मला नवे बूट घेऊन देतील. माझे बूट खूप जुने झाले होते आणि माझ्या पायाचा अंगठा बुटातून बाहेर येत होता. संपूर्ण वर्ग माझ्या अवस्थेची थट्टा करत असे, पण मी गप्पच बसत असे, कारण वडिलांनी सांगितलं होतं की तुला संपूर्ण लक्ष केवळ अभ्यासावर द्यायचं आहे, जेणेकरून तू एक दिवस इतका मोठा होशील की तुझी थट्टा करणाऱ्यांनाच तुझा सन्मान करावा लागेल. मी त्यांच्या कोणत्याही बोलण्याकडे लक्ष द्यायचो नाही. कधी कधी फारच वाईट वाटलं की थोडा वेळ लढायचो आणि नंतर पुन्हा सामान्य होऊन जात असे. माझं नाव रमण आहे आणि माझे आई वडील सफाई कामगार आहेत. पण माझे सहपाठी आणि शिक्षक म्हणायचे की माझे वडील शहरातील गटार साफ करतात. मला माझ्या नावाने फारसं कोणी हाक मारत नव्हतं. घाण साफ करणारा असंच म्हणत असत. मी इतर मुलांच्या ग्लासमधून पाणी पिऊ शकत नव्हतो. माझा स्वतःचा ग्लास माझ्या बॅगेत असायचा. मी कुठल्याही मुलासोबत बसून जेवू शकत नव्हतो आणि हे सगळं नवीन नव्हतं. वर्षानुवर्ष चाललेलं होतं. शाळेत प्रवेश घेतल्यापासून माझ्या वडिलांनी मेहनत करून मला चांगल्या शाळेत शिकवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यावेळीही मी एका खासगी शाळेत शिकत होतो आणि प्राचार्य वारंवार मला बोलवत आणि म्हणत, आपल्या वडिलांना सांग की त्यांच्या परिस्थितीनुसार दुसऱ्या शाळेचा विचार करा, कारण इथे शिकणाऱ्या मुलांचे पालक तक्रार करतात की जर रमण इथे राहिला तर ते मुलांना इथून काढून टाकतील. हे ऐकून माझ्या अंगात रक्त सळसळत असे, पण मी काहीही बोलायचं नाही. जेव्हा माझे वडील नीटनेटक्या कपड्यांमध्ये फी भरायला यायचे तेव्हा प्राचार्य नेहमीच म्हणायचे, त्याला दुसऱ्या शाळेत घालावं, आमच्या शाळेची प्रतिमा खराब होईल. वडील प्रत्येक वेळी शांतपणे परत जात असत. एकदा तर माझे केस प्राचार्यांच्या हातात होते आणि त्यांनी मला फडफडतच असेंब्ली हॉलमध्ये नेलं. इतर वर्गातील मुले सुद्धा तिथे जमली होती. तेवढ्यात प्राचार्यांनी माझ्या वडिलांना फोन करून बोलावलं. बिचारे वडील थरथरत शाळेत पोहोचले. डेस्कवर आपटल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर सूज आली होती आणि अनेक ठिकाणी त्वचा सोलटली गेली होती. मी रडत रडत प्राचार्यांना सांगत होतो, हेडमास्तर साहेब, मी चोरी केली नाही, पण ते मला अश्लील शिव्या देत होते आणि म्हणत होते की आता मला कोणत्याही परिस्थितीत ते इथे ठेवणार नाहीत. आज सकाळी मी खूप आनंदी होतो, कारण माझा 10वीचा निकाल लागला होता आणि मी खूप चांगले गुण मिळवले होते. मी इतर परीक्षा उत्तीर्ण झालो होतो आणि आता आम्ही इंटरमिडिएटच्या पहिल्या वर्गात बसलेलो होतो. जसेच वडील कॉलेजमध्ये पोहोचले, प्राचार्यांनी मला ढकलून त्यांच्या पायाशी फेकलं आणि म्हणाले, घेऊन जा तुमचा हा हलकट मुलगा आणि यालाही तुमच्या कामावरच लावा. मी कित्येक वेळा सांगितलं की या मुलाचं वागणं ठीक नाही, त्याच्यावर पैसे वाया घालवू नका.
पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. आता बघा, याने किती नीच कृत्य केलं आहे. स्टाफ रूममध्ये जाऊन केवळ माझा मोबाईलच चोरला नाही, तर दुसऱ्या शिक्षकाचं पाकीट चोरण्याचाही प्रयत्न केला. जेव्हा ते वॉशरूममध्ये गेले होते, तेव्हा याला मोहनने पाहिलं. मोहन माझा वर्गशिक्षक होता आणि नेहमी माझ्यावर चिडलेला असायचा. वडील अविश्वासाने माझ्याकडे पाहत होते. माझा जखमी चेहरा आणि ओठांवरून वाहणाऱ्या रक्ताने त्यांचे मन तुटून गेलं होतं. मी रडत म्हणालो, बाबा, मी चोरी केली नाही. मी तर आज ब्रेकमध्येही वर्गाबाहेर गेलो नव्हतो. मी तर कित्येक दिवसांपासून वर्गातच बसून होतो. वडिलांनी माझं ऐकून मला कवेत घेतलं आणि स्वतः रडत प्राचार्यांसमोर हात जोडून बसले आणि म्हणाले, सर, कृपया माझ्या मुलाला कॉलेजमधून काढू नका. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. जर त्याच्याकडून काही चूक झाली असेल तर मी क्षमा मागतो. पण प्राचार्यांनी त्याचं काहीच ऐकलं नाही आणि शिपायाला बोलवू लागले, जेणेकरून आम्हा दोघांना कॉलेजमधून बाहेर टाकता येईल. हे पाहून मी वडिलांचा हात धरून त्यांना उभं केलं आणि म्हणालो, बाबा, रडू नका. आज हे लोक माझ्यावर खोटा आरोप लावून मला या कॉलेजमधून काढत आहेत, पण लक्षात ठेवा, एक दिवस असा नक्की येईल की हेच लोक माझी भेट घेण्यासाठी वेळ मागतील. काय माहीत त्यावेळी माझ्या आवाजात काय होतं. वडील शांत झाले, पण बाकीच्यांनी माझ्यावर हसणं सुरूच ठेवलं. मी माझे अश्रू पुसले, माझे स्कूल बॅग उचलला आणि वडिलांचा हात धरून तिथून निघून गेलो. यापूर्वीही अनेक वेळा माझी सगळ्यांसमोर बेइज्जती झाली होती, पण यावेळी जे काही झालं त्याने माझ्या निरागस मनाला हादरून टाकलं होतं. घरी पोहोचलो तर वडील खाटेवर बसून रडत होते आणि आईने माझी अवस्था पाहून छातीवर हात ठेवला. मी त्यांना समजावत होतो की काळजी करू नका. अनेक दिवस मी माझ्या जखमी चेहऱ्यामुळे घरीच होतो, पण जशीच माझी तब्येत सुधारली, मी थेट माझ्या एका मित्राकडे गेलो, ज्याच्यावर मला पूर्ण विश्वास होता की तो नक्कीच मदत करेल. तो गेल्या 6 महिन्यांपासून एका डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये काम करत होता. त्याने मला अनेक वेळा सांगितलं होतं की डॉक्टरला असा मुलगा हवा आहे जो BP इत्यादी तपासू शकेल आणि रुग्णांची देखरेख करू शकेल. मला स्वतःलाही डॉक्टर होण्याची इच्छा होती, पण मी हे चांगलंच जाणत होतो की डॉक्टर होण्यासाठी खूप पैसे लागतात. मी वडिलांना हे सांगितलं नव्हतं, पण मनात ठरवलं होतं की मी नर्सिंगसारखं काहीतरी करेन. माझ्या या मित्राचं नाव सुमित होतं. तो एका सुशिक्षित आणि चांगल्या घरातून आला होता, पण आपल्या आवडीमुळे तो अभ्यासासोबतच डॉक्टरकडे काम करत होता. डॉक्टर त्याच्या कामाने इतका समाधानी झाला की त्याने सुमितला आपल्या भावाच्या औषधाच्या दुकानात म्हणजेच मेडिकल स्टोअरमध्ये दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत नोकरीवर ठेवले. माझा हा मित्र इतर सगळ्यांपेक्षा खूपच वेगळा होता. ज्या काळात आम्ही एकत्र शिकत होतो त्याने माझा नेहमीच आदर केला आणि आपल्या घरी जाऊन माझ्यासाठी खाण्यापिण्याच्या वस्तूही तो आणायचा. जेव्हा मी त्याला माझी अडचण सांगितली तेव्हा तो चिडला आणि म्हणाला, तो प्राचार्य तर सुरुवातीपासूनच हे पाहत होता की तू त्या कॉलेजमध्ये शिकू नये. यामागे दुसरं काही कारणच नाही. तुझे इतके चांगले मार्क्स आले की इतर विद्यार्थी त्याच्या आसपासही पोहोचले नाहीत. मलाही हे आधीच समजत होतं. असो, सुमित मला डॉक्टर साहेबांकडे घेऊन गेला. त्या डॉक्टरांचं नाव होतं मिलिंद शहा. ते परदेशातून शिकून आले होते, त्यामुळे त्यांची विचारसरणी इतरांपेक्षा वेगळी होती. त्यांनी मला काही गरजेच्या गोष्टी विचारल्या आणि लगेचच सांगितलं की मी दुसऱ्याच दिवशी त्यांच्या क्लिनिकमध्ये काम सुरू करू शकतो. दुसऱ्या दिवशी मी दिवाळीत घातलेले जुने कपडे, जे आईने 2 वर्षांपूर्वी दिले होते, काढून व्यवस्थित इस्त्री करून तयार झालो आणि क्लिनिकला गेलो. तिथे मी साफसफाई केली, कूलरमध्ये पाणी भरलं, डॉक्टरांच्या केबिनची नीट स्वच्छता केली आणि मग तिथे आधीपासूनच काम करत असलेल्या एका अनुभवी मुलासोबत बसून रुग्णांना पाहायला लागलो. डॉक्टर साहेब मला काम करताना पाहून खूप खुश झाले. त्यांनी त्या अनुभवी मुलाला सांगितलं की मला लवकरात लवकर प्रशिक्षण दिलं जावं.
जेणेकरून मीही रुग्णांची काळजी घेऊ शकेन. माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये डॉक्टरांच्या घरी जाऊन त्यांचं जेवण आणण्याची जबाबदारीही होती. त्यांच्या घरी एक वयस्कर मोलकरीण होती. ती मला जेवण देत असे. डॉक्टर शहा यांनी अजून लग्न केलेलं नव्हतं, पण त्यांचं जेवण त्यांची आई बनवायची. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या 4ही मुलांसाठी त्यांच्याच घरून जेवण यायचं. सुरुवातीला मी त्या मुलांसोबत बसून जेवण करायला नकार दिला. एक दिवस डॉक्टर साहेबांनी मला बोलावलं आणि माझी अडचण विचारली. मी त्यांना सांगितलं की मला सामान्य लोकांसोबत बसून जेवताना भीती वाटते. कुठे ते माझ्याकडे तुच्छ नजरेने पाहतील की काय, किंवा शाळेसारखं माझी टिंगल करू लागतील की काय. त्यांनी मला समजावलं आणि आश्वासन दिलं की इथे तसं काही होणार नाही. मला तिथे काम करत 3 महिने झाले होते. एक दिवस मी जेवण घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलो, तेव्हा ती वयस्कर मोलकरीण घाबरलेली वाटत होती आणि मला पाहताच म्हणाली, रमण बेटा, लवकर आत ये. मॅडमजी पायऱ्यांवरून पडल्या आहेत. हे ऐकताच मी धावत आत गेलो. त्यांचं डोकं जोरात फुटलं होतं आणि रक्त वाहत होतं. त्या दिवशी डॉक्टर साहेबांना एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी सकाळीच मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं होतं आणि ते अजून परतले नव्हते. मी त्वरित निर्णय घेतला आणि ॲम्ब्युलन्सला फोन केला. तोपर्यंत मी त्यांच्या डोक्यावर प्रथमोपचार म्हणून पट्टी बांधली. जेव्हा मला कळालं की त्यांना डायबेटीस आहे, तेव्हा मी तात्काळ मशीन मागवून त्यांचं ब्लड शुगर चेक केलं. त्यांचा शुगर लेवल अत्यंत कमी झाला होता, खतरनाक पातळीपर्यंत. मी ताबडतोब मोलकरणीला सांगितलं की लगेच ज्यूस करून द्यावा. साधारण 20 मिनिटात ॲम्ब्युलन्स आली. ॲम्ब्युलन्समधील कर्मचाऱ्यांनी सुद्धा माझं त्वरित आणि योग्य पद्धतीने घेतलेलं पाऊल पाहून कौतुक केलं. मी घराच्या नंबरवरूनच डॉक्टर साहेबांना फोन करून घटनेची माहिती दिली. ते घाबरले आणि लगेच त्या हॉस्पिटलकडे निघाले, जिथे मी त्यांच्या आईला घेऊन जात होतो. डॉक्टर साहेब येईपर्यंत मी त्यांच्या आईची खूप चांगली काळजी घेतली. डॉक्टर साहेब आपल्या आईवर खूप प्रेम करत होते, कारण त्यांच्या वडिलांनी त्यांच्या लहानपणीच दुसरं लग्न केलं होतं आणि पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की जर रमणने वेळेवर ज्यूस दिला नसता तर त्यांची तब्येत आणखीच बिघडली असती, तेव्हा ते मला मिठी मारून रडू लागले. मी प्रथमच असं दृश्य पाहिलं होतं जिथे एक सामान्य माणसालाही माणूस समजलं जातं. मी सुद्धा त्यांच्या मिठीत पडून रडलो. हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता. डॉक्टर साहेब आणि त्यांची आई आता मला स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त प्रेम देऊ लागले. डॉक्टर साहेब आधीपासूनच माझ्या परिस्थितीची पूर्ण कल्पना करून होते. डॉक्टर साहेब आणि त्यांची आई मला आता आपल्या स्वतःच्या मुलांपेक्षा अधिक प्रेम देऊ लागले. पण जेव्हा त्यांच्या मातोश्रींना माझ्याबद्दल सगळं समजलं, तेव्हा त्यांनी डॉक्टर साहेबांना सांगितलं की या मुलाचं शैक्षणिक रेकॉर्ड इतकं चांगलं आहे, म्हणजेच हा खरोखर शिकण्यायोग्य आहे. त्यांनी मला शिक्षण द्यायचं ठरवलं. तो दिवस माझ्यासाठी असाच होता जसा एखाद्या आंधळ्याला अचानक दृष्टी मिळावी. त्यांनी माझं कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिलं आणि मी नियमित कॉलेजला जाऊ लागलो. तेव्हाच माझ्या मनात एक विचार आला, मला डॉक्टर व्हायचं नसून असं काहीतरी सामर्थ्यवान क्षेत्र निवडायचं आहे, जिथे माझ्याकडे एवढा अधिकार असेल की लोक माझ्यापासून भीती वाटून आदर करतील आणि मी त्या ओळखीपासून सुटू शकेन, जी लोक मला एक सफाई कामगार, घाण साफ करणारा किंवा खालच्या जातीचा मानतात. मी असं काही करायचं ठरवलं ज्यामुळे ते लोक मला सन्मानाने बघतील. कॉलेजहून परत आल्यावर मी अजूनही डॉक्टर साहेबांच्या क्लिनिकमध्ये काम करत होतो. काही दिवसांनी त्यांनीच मला सांगितलं की आता मी पूर्णपणे माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. हे त्यांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्यामुळेच शक्य झालं की दुसऱ्या वर्षाला एक सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा बोर्ड परीक्षेत 3ऱ्या क्रमांकावर आला. माझे आईवडील त्यांचे फार ऋणी झाले आणि वारंवार सांगत राहिले
की डॉक्टर साहेब आमच्यासाठी एक सामान्य माणूस नसून देवदूतासारखे आहेत, आणि तीच खरी गोष्ट होती. कधीकधी मी विचार करत असे, ज्या समाजात माझ्या शाळेसारखे प्रधानाध्यापक असतात, तिथेच ईश्वराने डॉक्टरसारखी सज्जन माणसंही निर्माण केली आहेत. माझे 3 लहान भाऊसुद्धा आपापली शिक्षण चालू ठेवत होते. माझं विचारशक्ती आणि समजूतदारपणा दिवसेंदिवस वाढत होते. चांगल्या वातावरणात शिक्षण मिळत असल्यामुळे आता मी पूर्णपणे एक जबाबदार माणूस दिसू लागलो होतो. एकदा डॉक्टर साहेबांनी मला विचारलं, तुझं भविष्य काय आहे? तेव्हा मी त्यांना माझी इच्छा सांगितली. माझं उत्तर ऐकून ते थोडा वेळ हसले आणि मग म्हणाले, रमण, तुला खरोखर समाजाने दिलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. ते पुढे म्हणाले, तुला वाटतं का की जर तुझ्या हातात अधिकार आला तर तूही हळूहळू त्या अन्यायी व्यवस्थेचा भाग बनशील? त्यांचं बोलणं मी खूप वेळ मनात घोळवत राहिलो. खरं सांगायचं तर ते अगदी बरोबर बोलले होते. असंही होऊ शकतं की मी लोकांपासून सूड घेत घेत स्वतःही कठोर, अन्यायी बनलो असतो. तरीसुद्धा त्यांनी माझ्या इच्छेचा आदर केला. मी एका चांगल्या कॉलेजमधून पदवी मिळवली. डॉक्टर साहेबांच्या शिफारसीमुळेच मी पोलीस विभागात भरती झालो. खरं तर मी सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या आणि फिटनेस टेस्टही व्यवस्थित पास झालो होतो. पण शेवटच्या टप्प्यावर मला शिफारसीची गरज भासली. मला सब इन्स्पेक्टर पदावर नेमणूक मिळाली. ही गोष्ट माझ्यासाठी स्वप्नपूर्तीसारखी होती. माझ्या आईवडिलांच्या आणि डॉक्टर मिलिंद यांच्या मातोश्रींच्या शुभेच्छा माझ्यासोबत होत्या. डॉक्टर साहेब मला आपल्या लहान भावासारखे मानत होते. हळूहळू माझ्यासमोर यशाचे एकापाठोपाठ एक दरवाजे उघडत गेले आणि 7 वर्षांच्या आत मी DSP पदावर पोहोचलो. डॉक्टर मिलिंद यांनी कधीच लग्न केलं नव्हतं. त्यांच्या मातोश्रीचं निधन झालं होतं. पण माझ्या आई मात्र मला खूप रागवायच्या आणि ओरडायच्या. तरीसुद्धा मी लग्नासाठी तयार नव्हतो. माझ्या एका भावाने मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, दुसऱ्याने इंजिनिअरिंग केले आणि तिसऱ्याने परदेशातील एका कंपनीत अर्ज केला. नशिबाने त्याला साथ दिली आणि तो परदेशात गेला. माझा सगळ्यात लहान भाऊ सैन्यात जायची इच्छा बाळगत होता आणि मी त्याला कॉलेजमध्ये शिकवत होतो. जीवनाचा प्रवास खूप वेगाने पुढे चालला होता. आता मला खात्री वाटू लागली होती की जर कोणी मला माझ्या भूतकाळातून ओळखलेच तरी माझ्या आजच्या स्थितीला पाहून ते माझी थट्टा करण्याऐवजी माझ्या धैर्याची आणि संघर्षाची कहाणी सांगतील. आणि हीच कल्पना माझ्या ओठांवर हसू आणत असे. माझे आईवडील आता सुखाने जीवन जगत होते. त्यांना पाहून माझ्या मनात एक गाढ समाधान उतरायचं. मला आठवायचं की लहानपणी रागात मी एक वाक्य उच्चारलं होतं आणि त्यावरच ईश्वराने एवढी कृपा केली की खरोखरच मला तशा एका उंच स्थानी पोहोचवलं, जिथे लोक कालपर्यंत माझी थट्टा करायचे, मला अपमानजनक नावांनी हाक मारायचे. तेच लोक आज माझ्याशी भेटण्यासाठी माझ्या कार्यालयाबाहेर तासनतास माझी वाट पाहत असतात. माझी सवय होती की मी वेगवेगळ्या गावांमध्ये आणि भागांमध्ये खुल्या सभा घेत असे. त्याचा हेतू असा की सामान्य लोक माझ्यापर्यंत थेट पोहोचावेत आणि त्यांच्या छोट्या मोठ्या समस्या सहज सुटाव्यात आणि मला त्यांच्या आशीर्वादांचा लाभ मिळावा. एक दिवस मी गावात अशीच खुली सभा घेत होतो तेव्हा एक वृद्ध थकलेले माणूस माझ्या समोर आले. त्यांच्या मुलांनी त्यांचं घर कब्जात घेतलं होतं आणि त्यांना घराबाहेर काढलं होतं. मी त्यांच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहू लागलो. वाटलं जसं मी त्यांना कुठेतरी पाहिलंय. जेव्हा मी त्यांच्या अर्जावर त्यांचं नाव वाचलं तेव्हा माझ्या मनात लगेच माझ्या कॉलेजचे प्राचार्य यांचा चेहरा उमटला. काळ कसा बदलतो आणि कधी कधी कसे लोक असहाय्य बनतात हे पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. प्राचार्य सरांसोबत एक मुलगी होती. तिने संपूर्ण शरीर पांघरून घेतलं होतं. फक्त डोळे दिसत होते. ती त्यांची सगळ्यात धाकटी मुलगी होती, कोमल, जिला तिच्या भावांनी संपत्तीसोबतच घराबाहेर काढलं होतं. मी माझ्या टीमला सांगितलं
की या वृद्धाच्या अर्जावर तात्काळ कारवाई करावी, त्यांच्या मुलांकडून त्यांचं घर परत मिळवून द्यावं आणि पुढेही जर त्यांनी त्रास दिला तर त्यांना कठोर शब्दात समजावून सांगावं. मला खात्री होती की माझी टीम माझ्या नजरेचंही भाषांतर समजते. त्या क्षणी मी माझ्या प्राचार्यांना लज्जास्पद स्थितीत टाकणं योग्य समजलो नाही, कारण जे काही असेल तरी ते माझे शिक्षक होते. मी त्यांना धीर दिला आणि सांगितलं की ते माझ्या टीमसोबत त्यांच्या घरी परत जावेत. माझे जवान त्यांच्या मुलांना चांगल्या प्रकारे समजावतील आणि भविष्यात जर काही अडचण आली तर आम्ही त्याचा सामना करू. हे ऐकताच ते रडू लागले आणि हात जोडून माझे आभार मानू लागले. त्यांच्या कापऱ्या हातांनी त्यांनी आपल्या शर्टाच्या खिशातून काही जुनाट वाकलेले नोट्स काढले आणि माझ्यासमोर ठेवून म्हणाले, बेटा, हे माझ्या बाजूने एक छोटंसं भेटवस्तू समज. हे पाहून मी मोठ्याने हसू लागलो. मग हळूच त्यांच्या कानाशी गेलो आणि म्हणालो, सर, मी हे पैसे घेईन, पण जर तुम्ही नंतर काही आरोप करून सगळ्यांसमोर मला ओरडायला लागलात तर. माझं हे वाक्य ऐकताच ते चकित झाले आणि मोठ्याने आश्चर्याने डोळे उघडून मला ओळखण्याचा प्रयत्न करू लागले. मी त्यांच्या ओळखण्यातील अडचण सोपी केली आणि हळूच म्हणालो, हेडमास्टरजी, मीच तो रमण आहे, ज्याच्या वडिलांनी गल्लीमध्ये झाडू मारले आणि तुमच्यासारख्या लोकांच्या नाल्या साफ केल्या. माझा आवाज नकळत थोडा कठोर झाला होता. हे ऐकताच मास्टरजींच्या चेहऱ्यावर भीती आणि लज्जेच्या रेषा उमटल्या. मी त्यांचा हात धरला आणि म्हणालो, घाबरू नका. ही गोष्ट फक्त आपण आणि मीच जाणतो की एकमेकांना आपण आधीपासून ओळखतो. मला ठाऊक होतं की त्यांना नक्कीच ही भीती सतावत असेल की मी वर्षांपूर्वी झालेल्या अपमानाचा सूड तर घेणार नाही ना. मग त्यांची मुलगी त्यांना घेऊन परत गेली. मी माझ्या टीमला खास सांगितलं की या वृद्धांची विशेष काळजी घेतली जावी, कारण हे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत आणि समाजात शिक्षकाचा सन्मान सर्वात मोठा असतो. लोकांनी सांगितलं की याआधीही त्यांचे नालायक मुलं त्यांना अनेक वेळा मारून घराबाहेर काढत असत आणि यावेळी तर त्यांनी मर्यादाच ओलांडली. त्यांनी आपल्या बहिणीला देखील वडिलांसोबत घराबाहेर उभं केलं. त्यापैकी एक मुलगा थोडासा शिकलेला होता आणि एका खासगी कंपनीत काम करत होता. दुसरा मुलगा एका खासगी शाळेचा प्राचार्य होता. मी त्यांना वेगळ्या खोलीत बोलावून माझ्या पद्धतीने समजावलं. त्यांनी मला वचन दिलं की ते पुन्हा आपल्या वडिलांना त्रास देणार नाहीत. ही गोष्ट मी जवळपास विसरूनच गेलो होतो. पण सुमारे 10 दिवसांनी माझ्या एका कर्मचाऱ्याने मला कळवलं की काही गृहस्थ तुम्हाला भेटायला आले आहेत. त्यावेळी मी माझ्या निवासस्थानी होतो. जेव्हा मी त्यांना आत बोलावलं तेव्हा मी पाहिलं की तेच वृद्ध आणि त्यांची मुलगी होती. त्यांच्या हातात फळं आणि मिठाई होती आणि ते माझा आभार मानायला आले होते. मी त्यांना आदराने बसवलं आणि प्राचार्य साहेब माझ्यासमोर हात जोडून बसले आणि म्हणाले, बेटा, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो, पण मी काय करणार. त्यावेळी माझ्यावर दबाव होता आणि भीतीही होती की जर तू असंच चांगले गुण मिळवत राहिलास तर आमचे नियमित देणगीदार नाराज होतील की आम्ही एका गरीब मुलाला त्यांच्या मुलांपेक्षा प्राधान्य दिले. म्हणूनच मला तुला त्या दिवशी खोट्या आरोपात अडकवून कॉलेजमधून काढावं लागलं. हे सगळं बोलताना त्यांची नजर सतत खाली झुकलेली होती. त्यांची मुलगी कोमलच्या चेहऱ्यावर आज कोणताही पडदा नव्हता. जेव्हा माझी नजर तिच्यावर गेली तेव्हा क्षणभर वाटलं जसं सगळं विश्वच थांबून गेलंय. मग मी आदरपूर्वक आपली नजर खाली केली. मला असं वाटलं नाही पाहिजे की मी माझ्या शिक्षकाच्या मुलीकडे टक लावून पाहतोय. मी त्यांना पुढे काही बोलू दिलं नाही आणि म्हणालो, सर, त्या दिवशी जर तुम्ही मला असं अपमानित करून कॉलेजमधून बाहेर काढलं नसतं तर कदाचित मी 1-2 वर्ष चांगले गुण मिळवून थांबलो असतो, पण या उंच स्थानापर्यंत पोहोचणं शक्य झालं नसतं. मी त्यांना डॉक्टर शहाशी झालेल्या भेटीबद्दल सांगितलं आणि हेही सगळं त्यांच्या आई आणि त्यांच्या आईच्या कृपेने घडलं. माझ्या आईने त्या बापलेकीसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यांनी अनेकदा नकार दिला, पण आईच्या आग्रहामुळे शेवटी ते जेवायला तयार झाले. माझं लक्ष वारंवार त्या मुलीकडे जात होतं. का माहीत नाही, पण असं याआधी माझ्याबरोबर कधीच झालं नव्हतं. कदाचित आईने माझं तिच्याकडे पाहण्याचं लक्ष पकडलं होतं. आईने जेव्हा कोमलला विचारलं की तिने किती शिक्षण घेतलं आहे तेव्हा तिने अत्यंत संयमाने उत्तर दिलं,
की ती MBAच्या शेवटच्या वर्षात आहे. आईने थेट तिच्या वडिलांना विचारलं, तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न ठरवलं आहे का? की ती अजूनही एकटीच आहे. ते ऐकून प्राचार्य साहेब थोडे चमकले आणि मग म्हणाले, आतापर्यंत काहीही ठरलेलं नाही, कारण तिचे भाऊ तिच्या शिक्षणावर होणारा खर्च सुद्धा उगाच वाटतो. लग्नाबाबत कोणी विचारही करत नाही. त्यांच्या बोलण्यात त्या क्षणी एवढी प्रामाणिकता आणि खोल भाव होता की माझं हृदयही भरून आलं. एक वडील आपल्या मुलीवर किती प्रेम करत असतो हे मी चांगल्या प्रकारे समजू शकत होतो. मला माझ्या आईच्या मनात काय चाललंय हे कळत होतं, म्हणून मी डोळ्यांनीच तिला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य पाहून मी गप्प राहिलो. मला असं वाटत नव्हतं की कुणाच्या मजबुरीचा मी फायदा घेऊ. अनेक मुलींनी स्वतःहून माझ्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण मी कधीच कोणाकडे आकर्षित झालो नव्हतो. कारण मला वाटायचं की जर माझ्या आयुष्यात कोणी यावं तर ती अशी व्यक्ती असावी जिने माझा भूतकाळ समजून घेतलेला असावा. आणखी एक विचित्र इच्छा माझी अशी होती की कोणीही मला फक्त माझ्या भूतकाळावरून स्वीकारू नये. ते दोघं त्या दिवशी रिक्षाने आले होते, पण मी माझ्या ड्रायव्हरकडून त्यांना सरकारी गाडीतून त्यांच्या घरी पोहोचवून दिलं. त्या मुलीच्या गंभीर स्वभावाने मी खूप प्रभावित झालो होतो. त्यांच्या जाण्यानंतर आई पुन्हा मागे लागली आणि म्हणाली, रमण, आता पुरे झाले. आपला हट्ट सोड. मी आता म्हातारी झाले आहे. किती काळ तुझी जबाबदारी उचलत राहणार? आयुष्यभर काम करण्यातच गेला. देवाने मला एक मुलगीही दिली नाही, जी माझ्या शेजारी बसून 2 सुखाचे क्षण देईल. शेवटी आईने एक पारंपरिक आईसारखं रडायला सुरुवात केली. मला आईच्या ह्याच सवयीची भीती वाटायची. शेवटी मी सगळी जबाबदारी तिच्यावर सोपवली आणि स्वतःला या गोष्टींपासून दूर केलं. त्या रात्री मी माझ्या स्टडी रूममध्ये बसून आपल्या गेलेल्या आयुष्याचा विचार करत राहिलो. पैसा आणि प्रतिष्ठा माणसाच्या जाती, वर्ग आणि त्यांच्या सर्व कमकुवत गोष्टी झाकून टाकतात. मी एक खोल श्वास घेतला आणि देवाचे आभार मानले की त्याने मला माझ्या पात्रतेपेक्षा अधिक काहीतरी दिलं आहे. काही दिवसात आईने कोमलच्या वडिलांशी बोलणी केली. ते तर जणू आधीच तयार होते. त्यांनी लगेच होकार दिला, पण मी आईला स्पष्ट सांगितलं की मी कोमलची संमती घेतल्याशिवाय तिच्याशी लग्न करणार नाही. मग मी कोमलशी बोललो आणि माझ्याबद्दल प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे सांगितली. त्यावर तिने एक अशी गोष्ट सांगितली की ती ऐकून मी क्षणात ठरवलं, हीच मुलगी माझ्या नशिबाची खरी पात्र आहे. ती म्हणाली, देवाने तुम्हाला आधी कठीण प्रसंगातून जाऊ दिलं, जेणेकरून नंतर तुम्हाला उत्तम गोष्टीने सन्मानित करता येईल. आता जर तुम्ही मला तुमच्या आयुष्यात स्वीकारता तर मी ते माझं सौभाग्य समजेन. 1 महिन्याने आमचं लग्न खूप सुंदर रीतीने पार पाडलं. कोमलचे वडील अभिमानाने प्रत्येकाला माझी ओळख करून देत होते की हा माझा अतिशय हुशार विद्यार्थी होता, जो आज आपल्या मेहनतीने आणि देवाच्या कृपेने इतक्या उंचीवर पोहोचला आहे. मी लोकांचे चेहरे पाहत होतो, हसून सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत होतो. कोमल माझ्याकडे पाहून लाजत हसत होती. माझे आई वडील आणि माझे 3ही भाऊ खूप आनंदी होते आणि मी स्वतःही मनापासून समाधानी होतो. निश्चितच देव हा सर्वोत्तम पालनकर्ता आहे, जो आपल्या सृष्टीतील प्रत्येक दुःखावर आपल्या कृपेचा हळूवार हात ठेवतो. फक्त माणसाने संयम ठेवायला हवा. म्हणून मित्रांनो, या प्रेरणादायक कथेचा संदेश असा आहे की संयम, प्रामाणिकपणा आणि चांगल्या हेतूने केलेली मेहनत याचं फळ देव नक्कीच देतो. तुमचं या कथेबाबत काय मत आहे ते कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.